निरंकारजी किती प्रवास करतात. आता तरी आपला प्रवास संपवा. बिना उद्दिष्टाने प्रवास वाया जातो. होय, मी मी आपल्या आत्म्याच्या प्रवासाबद्दल बोलतोय. किती वर्ष गेले, किती युग गेले, किती कल्प गेले, तरीही आपला प्रवास असाच चालू. कधी संपणार आपला प्रवास? केव्हा आपल्याला या उद्दिष्ट साधण्याची संधी मिळेल? केव्हा आपल्याला आत्मज्ञान होईल? लौकिक अर्थाने कोणत्या तरी ठिकाणाला आपल्याला पोहोचायचं असतं म्हणून आपण प्रवास करतो. परंतु आपल्या या जीवनाचा प्रवास, जन्म मरणाचा प्रवास हा युगानुयुग कल्पानुकल्प चालतच आलेला आहे. म्हणून या प्रवासाला विराम द्यायचा आहे, काहीतरी उद्दिष्ट साधायचं आहे. बिना उद्देशाने कोणतेही कार्य अपूर्ण राहतात. म्हणून त्वरित वेळ न घालता आजच्या आज म्हणण्यापेक्षा आताच्या आताच आपल्याला परमार्थाला लागायचा. म्हणून महात्मे सांगतात, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. लवकरात लवकर घाई करून आपल्याला परमार्थाला लागायचं आहे. आत्म्याच्या या प्रवासामध्ये खरा उद्दिष्ट आपल्याला साधायचा आहे. तेच गुरुचरण, संत सेवा, नाम संकीर्तन. आपल्या आत्म्याला संतांच्या संगतीमध्ये लावायचं आहे. सत्संग आपल्याला घडवायचा आहे. आत्म्याचे खरे स्वरूप आपल्याला जाणवायचं असेल तर सत्संग एकच प्रमाण आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाच्या वाटेला लागून आपल्या आत्म्याला खऱ्या स्वरूपाची जाण करून द्यायचं. तेव्हाच आपलं उद्दिष्ट साधता येईल. तेव्हाच आपल्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती होईल. धन निरंकार.